मित्रांनो आता आम्ही निघलो आहे. आम्ही चाललो आहे पुण्यावरून गाणगापूरला. म्हणजे तिथून पुढे अजून 2-3 देवस्थान करणार आहे. तुम्हाला मी दाखवेल पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आपली स्कॉर्पिओ चाललो आहे. गँग बघा आपली. हा ओमकार शेठ. अरे आता पेट्रोल भरता मस्त टाकी फुल करून. ए वा कोणी माग ऋषी नाराज वाटतं. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही हायवेला थांबलो आहे. चहा पितोय आता. 12 वाजले आहेत. आपण चहा पिण्यासाठी थांबलो होतो इथं. मुझे ज्यादा बोलने मत दो. हा आमचा रूम आहे बघा. मित्रांनो आपण कर्नाटकामध्ये आलो आहे आणि गाणगापूर पाशी पण आलो आहे. इथं आपण फ्रेश वगैरे आलो या रूम मध्ये. 700 रुपये 7 जणांच्या घेतल्या त्यांनी गरम पाणी वगैरे. आता आपण मंदिरात जाणार आहे दत्त मंदिरात. गाडी पार्क करून आता आपण मंदिराकडे चाललो आहे. आणि तुम फ्री मध्ये आत आलो. शी काय झालं का नाही आता. गाणगापूर मंदिरात दत्त मंदिरच्या आत हे बघू शकता तुम्ही. असं मंदिरात पूजा हॉल वगैरे आहे. अभिषेकची वेगळी जागा आहे. अजून बघा पुढे काय मी नाही. मित्राची ओळख होती त्यामुळे आपण VIP चॅलेंजमध्ये गेलो. काढतो. बघ दत्त मंदिर बाहेरून असं आहे. गाडा होतो बघ एक रॉंग वेने आलेले बघा. कारण तो ट्रॅव्हल वाला आहे. आपण ट्रॅव्हल वाला उलटा माज त्याला दिवस घ्यायला लावली शेवटी. ए भाऊ सीट बेल्ट लावा कर्नाटक आहे. आता आम्ही अक्कलकोटला आलो आहे. तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन आहे मंदिरात जाण्यासाठी. अजून लाईन राहिली आहे. बघा हा भेटला आम्हाला मंदिराच्या बाहेर. तो आमच्या साईडला छोट्या दुसऱ्या रस्त्याने नेतोय. इथं गर्दी कमी असते. पण त्या मागे चाललोय. तो घेऊन चाललाय. पहिले आपण पुण्यावरून गाणगापूरला गेलो. तिथून आता आपण अक्कलकोटला आलो आहे. आता इथून पुढं आपण तुळजापूरला आणि त्यानंतर पंढरपूरला जाणार आहे. मंदिराच्या बॅक साईडला हे दुकान आहे. तिथून आपण थोडे साहित्य सामान वगैरे फूल वगैरे घेतले. परत गेलं.
अक्कलकोटला आपण आता महाप्रसादाला थांबलो आहे. बाकीचे मुले येतात मागून. बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं आहे. ही स्वामी समर्थांची मोठी मूर्ती. आता आपण तुळजापूरला जाणार आहे. सकाळी एवढा पाऊस पडला असं वाटतं की दिवसभर पाऊस राहील, पण एवढा आता ऊन पडले ना, हालत एकदम नाजूक झाली आहे. हायवेला बघा इथं आम्हाला मस्त सूर्यफुलाची शेती दिसली. बघू शकता किती. रस्त्यात आमच्या गाडीने काहीतरी काम पडलं. गाडीतून आवाज येत होता टायरमधून, तर तो टायर खोलावा लागला. तिथं आमचा 1 तास गेला. तिथे शेजारी मस्त मकाचं होतं, कणीसचं होतं. पोरांनी मस्त स्वीटकॉर्न खाल्ले. 5-6 स्वीटकॉर्न खाऊन टाकली इथं बसल्या बसल्या टाइमपास. आपण मित्रांनो आपण आता तुळजापूरला पोहोचलो आहे. बघू शकता. तर इथून आपण शॉर्टकटने चाललोय हरी फाटक. तू काढलाय. आपण VIP लाईन मध्ये गेलोय. आता ते खास टाकला आप्पाचा विषय. बघू शकता हे मंदिरापाशी आलो आहे आपण. केवढी गर्दी आहे. आपण VIP लाईन मधून आलो त्यामुळे आपल्याला शॉर्टकट आहे. गर्दी खूप आहे. 2-3 तास थांबावं लागलं असं. आपण VIP पास काढून पण बघा असं लाईनीतच जावं लागतं. त्यामुळं दर्शनाला आले तर नॉर्मल दर्शन करा. 5 आधी लागायचं लागायचं ना बघा. मित्रांनो मैत्रिणींनो आपलं दर्शन झालं आहे तुळजापूरचं. आता आम्ही जाणार आहे पुढच्या लोकेशनला. कुठं जाणार आहे आता? पंढरपूर. आता मी पंढरपूरला जाणार, मग तिथून पुण्याला. सकाळी आपण गाणगापूर केलं, त्यानंतर अक्कलकोट केलं, आता तुळजापूर पण केलंय. आता आपण पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूर नंतर डायरेक्ट पुणे. रात्री आपण 2-3 वाजता घरी पोचू. सगळे थकले आहेत आणि झोपलेत. आता मी पंढरपूरला चाललो आहे. आम्ही पंढरपूरला पोचलो आहे.
लाईन गर्दी बाकीची आहे लोकांना. आम्हाला 9:30 वाजल्या पंढरपुरात यायला. 1 तास लागला तिकडून यायला. ट्रेन चालू. हे पंढरपुरातील मार्केट आहे, बघू शकता. सगळं भांडार सामान वगैरे, पूजेचं सामान. मित्रांनो, सकाळी 5 वाजले आहेत. आपण आलो आता घरी. आपलं देवदर्शन वगैरे सगळं फिरून झालं. हस नको याड आहे ब्लॉग माझे बघ. फुल झोपत आहे मी. काय नाही तर झोपत गाडी चालवली. ऐकत्या. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.